हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त सोपी आणि टेस्टी अशी अंडा भुर्जीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन छोटी पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. भुर्जी बनवण्यासाठी तेलाचा वापर थोडासा जास्त प्रमाणात करायचा आहे, म्हणजे ती ड्राय होत नाही. जिरे छान लाल झाले की त्यामध्ये मी 5 ते 6 पाकळ्या लसूण छोटा छोटा कट करून घेतलेला आहे आणि तो आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत. लसूण थोडासा लालसर रंग आला लसणाला की त्यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. इथे आपण 6 अंड्याची भुर्जी बनवणार आहोत, त्यासाठी मी 3 कांदे कट करून घेतलेले आहेत. कांदा अगदी खूप जास्त काळा करण्याची गरज नाही आहे भुर्जी बनवण्यासाठी. अगदी नॉर्मल सोनेरी कलर आला की आपण त्यामध्ये पुढचे मसाले वगैरे घालून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिर्च पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. ती आपण तेलामध्ये टाकून छान परतून घेणार आहोत. मसाला अगदी 1 मिनिटभर परतला की आपण त्यामध्ये बारीक कट केलेला अर्धा टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो घातल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत, म्हणजे टोमॅटो लगेच छान सॉफ्ट होतात. मसाले घातल्यानंतर टोमॅटो घालायला खूप वेळ लावायचा नाही आहे, नाहीतर मसाले करपतात. अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. इझिली अगदी कोणीही करू शकतं. आणि ज्यांना कोणाला अंड्यामधला भुर्जीचा प्रकार आवडत नाही असेही लोक या प्रकारे भुर्जी केल्यानंतर नक्की खातील. तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो आपले छान सॉफ्ट झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता 6 मी अंडे फोडून घेतलेले आहेत, ते अंडे टाकून घेणार आहोत. अंडे टाकल्यानंतर हे सगळं आपण अगदी छान असं हलवून घेणार आहोत. ही भुर्जी बनवताना सतत परतत राहणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे भुर्जी अगदी छान टेस्टी बनते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मी इतरही रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर, त्याही जाऊन नक्की व्हिजिट करा. अशाच पद्धतीने आपण पूर्ण भुर्जीचा कलर चेंज होईपर्यंत ते परतून घेणार आहोत. अतिशय कमी वेळेत बनणारी टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. बॅचलर सुद्धा अगदी इझिली बनवू शकतील. तुम्ही इथे पाहू शकता छान कलर चेंज होत आहे आणि ज्या गाठी बनतात त्याही मी छान फोडून घेत आहे. खूप जाडसर गाठी ठेवायच्या नाहीत, नाहीतर थोडीशी सॉफ्ट बनते. तुम्ही ते पाहू शकता छान कलर चेंज झालेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मी गरम मसाला टाकून घेणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर दोन्ही घालून आपण पुन्हा 2-3 मिनिटांसाठी हे छान परतून घेणार आहोत. तुम्ही अगोदरचा कलर आणि आत्ताचा कलर यामध्ये फरक पाहू शकता. अतिशय छान अशी दिसत आहे आणि गाठीही पूर्ण फोडल्यामुळे खाताना अगदी टेस्टी लागते.
या पूर्ण प्रोसेसमध्ये परतून घेणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी प्रोसेस आपण लो टू मीडियम हीटवरच करणार आहोत. इथे छान अशी अंडा बुर्जी बनवून आपली तयार आहे. Thank you so much for watching my video.